प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 30 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरची राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये आता रवानगी करण्यात आली आहे। शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्याप्रकरणी कोरटकर अटकेत आहे। सुनावणीच्या वेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीचे वकील घाग यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली। सरोदे पोलीस आहेत का, आरोपीच्या वकिलांनी संतापून असं विचारलेलं आहे। कोरटकरने अनेक राज्यांमध्ये प्रवास केलेला आहे, तपास करावा लागेल असं ॲडव्होकेट सरोदे यांनी म्हटलं। कोरटकर खोटारडा, पुन्हा फरार होईल, विश्वास ठेवता कामा नये असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय। आरोपीने एक नाही तर किमान 4 कार वापरल्या असं देखील सरोदे यांनी म्हटलं। धीरज चौधरी हा एक बुकी आहे, त्याची गंभीर दखल घ्या असं देखील ॲडव्होकेट सरोदे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलंय। अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आम्हीच व्हॉइस सॅम्पलसाठी अर्ज केला असा युक्तिवाद कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी केला। तक्रारदाराने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय असं ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलंय। आरोपीच्या आरोग्याची स्थिती चांगली नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट घाग यांनी केलाय। घाग कोरटकरचे वकील आहेत। कोरटकरने अनेक राज्यांमध्ये प्रवास केलेला आहे, त्याचा तपास करावा लागेल असा युक्तिवाद ॲडव्होकेट सरोदे यांनी केलेला आहे। जे काही गुणधर्म प्रशांत कोरटकरचे आपण पाहिले तर तो माणूस खोटारडा आहे, तो फरार होण्याची प्रवृत्ती असलेला आहे आणि पुरावा नष्ट करणं हे त्याला जमते। त्यामुळे तशा माणसावर आत्ताच विश्वास ठेवणं हे चुकीचं ठरेल, कारण की हे खूप मोठं आंतरराज्यीय स्वरूपाचं रॅकेट आहे असं दिसते। ही चेन ऑफ ऑफेन्स जी डेव्हलप झालेली आहे, प्रशांत कोरटकरने ती केली आहे। त्यांनी या गुन्ह्याचा स्कोप एक्सपांड केलेला वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेल्यामुळे तिथला तपास पूर्ण झाल्याशिवाय त्याला न्यायालयीन कोठडी देणं हे धोकादायक ठरेल असं आम्ही सांगितलेलं आहे। आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतःच जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतूनपर्यंत केलेलं नाही। त्याअर्थी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलं होतं असं लक्षात येतं। सरोदे आणि घाग यांच्यामध्ये खडाजंगी झाली। यामध्ये असीम सरोदे हे पोलीस आहेत की वकील असं संतापून ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलं। सरोदेंचा आवाज म्यूट करा असं देखील ॲडव्होकेट घाग यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। मी माझी बाजू मांडतोय असं उत्तर यावर ॲडव्होकेट सरोदे यांनी दिलं। माझा आवाज थांबणार नाही असंही ॲडव्होकेट सरोदे यांनी म्हटलं। महाराष्ट्राचा आवाज कोणीही दाबू शकत नाही असं ॲडव्होकेट सरोदे यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। त्यांच्याकडे डिफेन्सला काही नसल्यामुळे त्यांनी आमचे आदरणीय असीम सरोदे सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते, त्यांचा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला। असीम सरोदे सरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का, आणि या गोष्टीची दखल सुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्यासमोर हे सगळं घडलेलं आहे। तर कोरटकर प्रकरणी आतापर्यंतचा तपास काय आहे ते आपण पाहूया। आवाजाचा नमुना असलेला मेमरी कार्ड, दोघांच्याही आवाजाचा नमुना न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये जमा करण्यात आलेला आहे। अस्तित्व लपवून कुठे कुठे वास्तव्य केलं याबाबत कोरटकरने माहिती दिली आहे। हॉटेल स्वस्तिक बैतूल, हॉटेल इंद्रप्रस्थ इंदूर, चंद्रपूरमधील हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर, हॉटेल के लॉफ्ट तेलंगणा, हॉटेल अन्नपूर्णा सिकंदराबाद या हॉटेलमध्ये त्यानं वास्तव्य केलं होतं। कोरटकरने वास्तव्य केलेल्या हॉटेलच्या मालकांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।